नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी राजकारणाच्या सोंगट्या अशा हलवल्या जात असतात की त्या सोंगट्या स्वतःला स्वयंभू समजत असतात आणि आपल्याला कोण हलवतोय, कोण कसा आपल्याला बळी देतोय किंवा पुढे सरकवतोय याचा त्या सोंगट्यांना अंदाज नसतो. आणि आपल्या समोर येणारी जी राजकारणातली मोठी मोठी नेते मंडळी असतात, अनेकदा ती अशीच सोंगट्यासारखी, मोहऱ्यासारखी वापरली जात असतात. यातले दोन मोहरे किंवा सोंगट्या म्हणून सध्या मी भास्कर जाधव आणि अंबादास दानवे या दोन उभाठा शिवसेनेच्या नेत्यांकडे बघतोय. त्यांना अंदाज नाहीये किंवा त्यांना सुगावा लागला असेल तरी ते दाखवत नाहीयेत असं म्हणावं लागेल की त्यांचा कसा अतिशय पटावरची प्यादी म्हणून वापर होतोय. अंबादास दानवे हे आता विधान परिषदेचे विरोधी नेते आहेत आणि भास्कर जाधव हे नव्या विधानसभेमध्ये शिवसेना उबाठा या पक्षाचे गटनेते आहेत. गंमत अशी आहे की ह्या 3-4 महिन्यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत ज्यांची अपेक्षा होती की आपण आता लोकसभेमध्ये एवढा बुलंद झेंडा फडकवलेला आहे, तर आता आपलंच सरकार येणार आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि कितीही आटापिटा झाला तरीही आपलाच मुख्यमंत्री म्हणजे उबाठाचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच शपथ घेणार आहेत, याची ज्यांना पुरेपूर खात्री होती. त्यामध्ये आघाडीवरचे जे लोक आहेत त्यामध्ये अंबादास दानवे आणि भास्कर जाधव यांचा समावेश होतो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर ज्या वेळेला निवडणुका लागलेल्या होत्या पण अजूनही पक्षाचे वेगवेगळे उमेदवार सुद्धा ठरले नव्हते, अशा वेळेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून अगदी हाणामारीपर्यंत वादावादी चालली होती. नाना पटोले, उद्धव ठाकरे हे दोघे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले सगळ्यात पुढचे आघाडीवरचे घोडे होते. नाना पटोलेंच्या कन्येने तर आपले पिताजी कसे मुख्यमंत्री होणार याची वाच्यता सुद्धा सुरू केली होती. आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा भावी मुख्यमंत्री म्हणून मतदारासमोर आपला चेहरा पेश करावा यासाठी धडपडत होते. अगदी 3 पक्षांच्या आघाडीच्या बैठका व्हायच्या किंवा जाहीर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सभा व्हायच्या, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हे बोलायला मागे पुढे बघितलं नाही आणि त्यावर शिक्कामोर्तब काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडून व्हावं म्हणून उद्धव ठाकरे हे दिल्लीला पण जाऊन आले होते. पण सोनिया गांधींनी आपल्या घरी पण त्यांना येऊ दिलं नाही. राहुल गांधींच्या घराची पायरी उद्धव ठाकरे चढू शकले नाहीत आणि खरगेंच्या घरी वगैरे भेट झाली होती, हा सगळा भाग सोडून द्या. पण जे लोक मुख्यमंत्री पदावरून हाणामारी करत होते त्यांना मतदाराने इतक्या वाईट परिस्थितीत आणून ढकलून दिलं की आज विधानसभा असो किंवा विरोधी आपला विधान परिषद असो, या सभागृहामध्ये जी विरोधी नेतेपद असतात म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गटाला मिळून एक पद मिळणार आणि त्या पदावरूनची सुद्धा मारामारी या पक्षांना करावी लागते. शरद पवारांचा राष्ट्रवादी असो, काँग्रेस पक्ष असो किंवा उद्धव ठाकरे यांची उभाठा शिवसेना असो, यांना आज विरोधी नेतेपद जे घटनात्मक एकमेव पद आहे, ज्याला मंत्री पदाचा दर्जा दिला जातो, सुविधा दिल्या जातात, त्या पदासाठी हा आटापिटा चालू आहे. आणि त्यामध्ये अंबादास दानवे हे आधीपासूनच विधान परिषदेतले विरोधी नेते आहेत. म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि विरोधी पक्षात बसायला लागलं, तेव्हा त्यांच्या सकट महाविकास आघाडी सुद्धा विरोधी काय त्या गटामध्ये आली आणि त्यामुळेच तोपर्यंत विधान परिषदेमध्ये विरोधी नेता असलेले प्रवीण दरेकर यांना त्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि तिथे वर्णी लागले ते अगदीच नवे आमदार असलेल्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचे. कारण
एक घटनात्मक पद तेव्हा शिवसेनेकडे आणि कुठली तरी उभाठाकडे होतं, ते विधान परिषदेच्या उपसभापती पदाचं होतं. नीलम गोरे या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच मला वाटतं विधान परिषदेच्या उपसभापती होत्या. आणि त्यामुळेच जेव्हा करोना लागला होता आणि सगळ्याच्या सगळ्या निवडणूक आयोगाने दीर्घकालीन अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या होत्या, तेव्हा 6 महिन्यात आमदार होण्याची जी अट होती, त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेची तारांबळ उडालेली होती. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी साकडं घातलं की मला नाहीतर सरकार सकट मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागेल. तेव्हा घाई गर्दीने मतदान न होता त्या निवडणुका विधान परिषदेच्या उरकल्या जाव्यात म्हणून जे काय झालं होतं त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वाट्याला ठराविक आमदारकी किंवा जागा आलेल्या होत्या. आणि त्याप्रमाणे मला वाटते 9 का 10 विधान परिषदेच्या जागा होत्या. त्याचं निमूट वाटप झालं होतं. महाविकास आघाडीकडे अधिक आमदारांची संख्या असून सुद्धा मतदान टाळण्यासाठी महाविकास आघाडीने भाजपला, एकमेव विरोधी पक्ष असला तरीही भाजपला विधान परिषदेच्या 5 जागा सोडल्या होत्या 10 पैकी. आणि फक्त 5 जागांवर समाधान मानलं होतं. आणि उद्धव ठाकरे हे आपलं मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी किती हळवे झाले होते, किती रडकुंडीला आले होते की 10 पैकी 6 जागा महाविकास आघाडीने लढवाव्या असा काँग्रेसचा आग्रह होता. पण 56 जागांची शिवसेना, 56 आमदारांची शिवसेना आणि 54 आमदारांची राष्ट्रवादी या प्रत्येकाने 2 जागा आणि काँग्रेसने फक्त 1 जागा लढवावी असा निर्णय झाला होता. पण काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते प्रामुख्याने बाळासाहेब थोरात हे 2 जागा लढवण्यासाठी इच्छुक होते ना हट्टी होते. मतांच्या विभागणीमध्ये आपण महाविकास आघाडीची 6वी जागा निवडून आणू शकतो म्हणून बाळासाहेब थोरात हट्ट करत होते. पण उद्धव ठाकरेंनी यांना त्यांना दम दिला होता की जर काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केला तर मीच विधान परिषदेची निवडणूक लढवणार नाही, अर्ज भरणार नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार गडगडेल. त्यामुळे काँग्रेस शरणागत झाली आणि काँग्रेसने फक्त एक उमेदवार उभा केला आणि बिनमताच्या 10च्या 10 विधान परिषदेच्या जागा निवडून आल्या. त्यात काँग्रेस बीजेपीला अर्धा हिस्सा म्हणजे 5 आमदार मिळाले जे विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की तेव्हा शिवसेनेला 2 आमदार आवश्यक होते. त्यापैकी एक म्हणजे विधान परिषदेत उपसभापती पदी असलेल्या तुमच्या नीलम गोरे यांचं पद कायम राखायचं तर त्यांना विधान परिषदेच्या आमदार परत एकदा करणं भाग होतं. म्हणूनच उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे हे 2 आमदार हे त्या सभेच्या 2020च्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीमध्ये 2 आमदार निवडून आले. आणि त्यानंतर जेव्हा सत्ता गेली तेव्हा अंबादास दानवे हे विधान परिषदेमध्ये विरोधी नेता झाले. त्यामुळे 2 जागा घटनात्मक संवैधानिक या उभाठ्या शिवसेनेकडे होत्या. पण पुढे काही दिवसातच भ्रमनिरास झाल्यामुळे नीलम गोरे सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेले. आणि त्यामुळे हळूहळू करत विधान परिषदेमध्ये उभाठा शिवसेनेची सदस्य संख्या खूप खाली आली. आज बघायला गेलं तर विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यामध्ये शिवसेनेपेक्षा काँग्रेसचे आमदार जास्त आहेत. पण महाविकास आघाडीची एकजूट दाखवायची म्हणून काँग्रेस सुद्धा गप्प आहे. पण दुसरीकडे अंबादास दानवे यांची विधान परिषदेची मुदत सुद्धा संपत आलेली आहे आणि पुढल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जागी
त्यांचीच परत पक्षाकडून निवड होऊ शकेल याची काही गॅरंटी नाहीये. कारण त्यांच्या त्या याच्यामध्ये ते परत निवडून येण्याची शक्यता नाहीये. आणि म्हणून विधान परिषदेच्या विरोधी नेतेपदावर संख्याबळावर काँग्रेसने आपला हक्क दाखवलेला आहे. दुसरीकडे विधानसभेमध्ये काँग्रेसची काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि काँग्रेसचे फक्त 10 आमदार निवडून आले. उलट त्याच्या दुप्पट 20 आमदार उबाठा शिवसेनेचे निवडून आलेले. आणि त्यामुळे विधानसभेच्या संख्याबळावर उबाठा शिवसेनेने विधानसभेच्या विरोधी नेतेपदाकडे आपला दावा केलेला आहे. पण दोन्ही सभागृहामध्ये तुमचेच विरोधी नेते असतील तर मग महाविकास आघाडीला अर्थ काय, असा दावा करत काँग्रेसने अशी भूमिका मांडली आहे की विधान परिषदेतलं संख्याबळ आमचं जास्त आहे तर आम्हाला विरोधी नेता द्या आणि विधानसभेतला विरोधी नेता शिवसेना उभाठाला मिळावा. पण हे सगळं होत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असं झालं तर कालपर्यंत एक मोठा नेता म्हणून अंबादास दानवे जे मिरवत होते उभाठा शिवसेनेचे, त्यांचं संवैधानिक पद जाणार आहे, किंबहुना आमदारकी सुद्धा शिल्लक राहण्याची कुठलीही गॅरंटी नाहीये. दुसरीकडे विधानसभेमध्ये जे काय विरोधी नेतेपद मिळण्याची शक्यता आहे, अर्थात हक्काने मागता येणार नाही. याचं कारण सभागृहामध्ये जेवढी सदस्य संख्या असते, एकूण सदस्य संख्या, त्यापैकी 10% ज्या पक्षाकडे आहेत त्याला विरोधी नेते पदावर दावा करता येतो. तशी संख्या विधानसभेमध्ये कुठल्याही 3 पैकी एकाही विरोधी पक्षाकडे 29 आमदार नाही आहेत. आणि त्यामुळे विरोधी नेता नेमायचा तर तो मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचा नेता आणि विधिमंडळाचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष यांच्या मेहरबानीवर ते पद मिळवता येते. आणि अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीतला किंवा विरोधातला सगळ्यात मोठा पक्ष आज उभाठा शिवसेना आहे, कारण त्यांच्याकडे 20 आमदार आहेत. पण त्यांनी तो दावा केला तर ते पद हे आपोआपच गटनेते असलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे जाऊ शकतं आणि ते मिळावं म्हणून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वगैरे प्रयत्न करतायत. पण गंमत अशी आहे की म्हणून गटनेता म्हणून निवड झालेले भास्कर जाधव हे खरोखरच विरोधी नेता होतील का, ते आवेश दाखवत आहेत. अगदी मध्यंतरी जो काय गदारोळ झालेला आहे, पुढे राजन साळवी हे शिंदेसोबत गेल्यानंतर आपली निष्ठा दाखवण्याचा आटापिटा भास्कर जाधव यांनी केलेला आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे की कमीत कमी मंत्रीपदाचा दर्जा असलेलं जे विरोधी नेतेपद आहे ते गटनेता म्हणून आपल्या पदरात पडावं ही त्यांची अपेक्षा आहे. पण परिस्थिती अशी बदललेली आहे की तिकडे अंबादास दानवे यांचं विरोधी नेतेपद जाणार आहे, पण इकडे मिळू शकणारं, उबाठाला मिळू शकणारं जे विधानसभेचं विरोधी नेतेपद आहे ते सुद्धा भास्कर जाधव यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आणि त्याचं कारण असं आहे की हे पद फार महत्वाचं नसलं तरीही संवैधानिक पद आहे. आणि आज उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि वरळीतून विधानसभेवर निवडून गेलेले आदित्य ठाकरे यांच्यासाठी कवच कुंडल म्हणून त्या संवैधानिक पदाची गरज त्यांना वाटते. तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या काही घटना घडल्या होत्या त्यापैकी दिशा सालियन नावाचं एक प्रकरण घडलेलं होतं. आणि त्या दिशा सालियन प्रकरणामध्ये पुढची कुठचीही चौकशी न करता, तपास न करता एक अपघात म्हणून नोंदणी करून तो विषय गुंडाळला गेला होता. पण विरोधी पक्षांनी किंवा महाविकास आघाडी विरोधकांनी त्याच्या विरुद्ध सातत्याने आवाज उठवलेला आहे. आणि सत्तांतर झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी या विषयामध्ये पुढे सुशांत सिंग राजपूत आणि संशयास्पद असा दिशा सालियन या महिलेचा मृत्यू या 2 प्रकरणामध्ये एक SIT नेमलेली आहे. त्या SITची चौकशी चालू आहे.
पण त्याच वेळेला ओझा नावाचे वकील आणि रशीद खान पठाण नावाचा याचिकाकर्ता यांनी हायकोर्टामध्ये आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करावी अशी मागणी करणारा अर्ज दाखल केलेला आहे. तो दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे कमालीचे विचलित झालेले आहेत. आपल्या लक्षात ठेवा, नुसती चौकशीची मागणी नाही, चौकशीसाठी दिशा सालियन प्रकरणातल्या चौकशीसाठी SIT नेमलेली आहे, चौकशी होणार आहे. पण ही जी याचिका आहे ती अशी याचिका आहे की SIT असो किंवा पोलीस असो, त्यांनी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन अटक करून चौकशी करावी हा आग्रह धरला गेलेला आहे या याचिकेमध्ये. आणि त्या याचिकेने आदित्य ठाकरे कमालीचे विचलित झालेले आहे. त्यांची विचलित होणं किंवा अस्वस्थ होणं हे त्यांनी कॅव्हिएट दाखल करण्यापासून समोर येतं. कॅव्हिएट याचा अर्थ असा की एखादं प्रकरण कोर्टामध्ये दाखल झालं असेल किंवा होणार असेल तर त्यामध्ये आपली बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये यासाठी कोणीही कॅव्हिएट म्हणजे हस्तक्षेप याचिका कोर्टात दाखल करू शकतो. ओझा आणि रशीद खान पठाण यांच्या या याचिकेनंतर आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. आणि त्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दिशा सालियन प्रकरणामध्ये SIT नेमल्यानंतर सुद्धा किंवा SITची घोषणा होऊन सुद्धा जे आदित्य ठाकरे विचलित झालेले नव्हते, अस्वस्थ झालेले नव्हते, ते आता या तुमच्या याचिकेत दाखल झाल्यानंतर गडबडलेले आहेत. कारण दिशा सालियन प्रकरण गृह खातं महाराष्ट्राचं हातात घेऊन कठोरपणे पुढे जाणार आहे हे स्पष्ट आहे. पण तरीही इतकं टोकाचं पाऊल आपल्याकडून आपल्या विरोधात उचललं जाईल हे आदित्य ठाकरेंना भीती वाटत नव्हती, ती या याचिकेमुळे वाटली. कारण हायकोर्ट SITला आदेश देऊ शकतं की घ्या ताब्यात आणि करा चौकशी. त्यासाठी पुरेसे पुरावे या याचिकाकर्त्यांनी दिलेत. ते बघितले तर या पुराव्यामध्ये आदित्य ठाकरे ढवळाढवळ करू शकतील, म्हणून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा असा आदेश हायकोर्ट देऊ शकतो. आणि एक गोष्ट साफ आहे की हे सगळं कोर्टाने केलं, आम्ही केलेलं नाही असं म्हणत महायुतीचं सरकार हातपाय झटकू शकतं, ही पण बाजू लक्षात घ्या. आणि म्हणूनच कदाचित आदित्य ठाकरेंना घटनात्मक पदाचं महात्म्य लक्षात आलेलं आहे. तिकडे दिल्लीमध्ये जसा केजरीवाल हा वेगवेगळ्या चौकशांमध्ये आपल्याला फासात पकडलं जाणार आहे म्हणून भेदरलेला आहे, काहीशा प्रमाणामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा या SIT आणि याचिकेमुळे विचलित झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांना कुठल्या तरी घटनात्मक पदावर जाऊन बसण्याची अनिवार्य इच्छा झालेली आहे. आणि त्यामुळे जर उबाठा शिवसेनेला विरोधी नेतेपद विधानसभेचं मिळणार असेल तर तिथे किंवा ती एकमेव जागा आदित्य ठाकरे यांना घटनात्मक पद म्हणून उपलब्ध आहे. आणि त्याविषयी खरोखरच इतका अट्टाहास आदित्य ठाकरे यांचा असेल किंवा भीती अनावर असेल तर मला वाटतं की विधानसभेचं विरोधी नेतेपद उबाठा शिवसेनेला मिळेल. पण त्यापासून भास्कर जाधव यांना वंचित ठेवलं जाईल. ते विधानसभेतले गटनेता म्हणून नामधारी राहतील, पण विरोधी नेता हे पद मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडे जाईल. याचा अर्थ सरळ असा होतो की गेले 2-2.5 वर्ष हिरिरीने पुढे पुढे नाचणारे विधान परिषदेतले विरोधी नेता अंबादास दानवे यांचं पद जाण्याची खात्री आहे. आणि जे पद उबाठा शिवसेनेला मिळेल ते पद भास्कर जाधव यांना अपेक्षित आहे, पण तिथे त्यांच्या तोंडाला पक्षाकडूनच पानं पुसली जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राजकारणामध्ये पुढे पुढे तुम्ही नाचलात तरी तुमच्या पक्षाचे खरे नेते हे तुम्हाला प्यादी आणि मोहरे म्हणून वापरत असतात आणि वेळ आली की सगळ्यात आधी बळी तुमचा जातो. अंबादास दानवे असोत
किंवा भास्कर जाधव असो, यांना लवकरच आपली स्वपक्षातली किंवा पक्षप्रमुखांच्या कुटुंबात आपली अवकात किती आहे त्याचा साक्षात्कार होईल याविषयी शंका नाही माझ्या मनामध्ये. विरोधी नेतेपद विधान परिषदेचं असो किंवा विधानसभेचं असो, ते मिळण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे असा काही खेळ करण्याच्या तयारीत आहेत की त्यामध्ये एकाच वेळेला भास्कर जाधव आणि अंबादास दानवे यांचा बळी जाईल. म्हणजे इकडे काँग्रेस बरोबर तडजोड करायची की विधान परिषदेचं पद तुम्हाला घ्या पण विधानसभेचा आम्हाला पाहिजे. म्हणजे तिकडे अंबादास दानवेंचा बळी जाईल आणि इकडे भास्कर जाधवांचा बळी जाईल. अर्थात हे होईल हा अंदाज आहे. राजकारणाचे जे प्यादे आणि मोहरे हलवले जात असतात त्याविषयीचा माझा अंदाज आहे. कदाचित तो किती बरोबर ठरतो हे आपल्याला येणाऱ्या काही काळात समजेल. आणि त्यानंतर मग भास्कर जाधव किंवा अंबादास दानवे हे आपली उद्धव ठाकरे यांच्यावरची निष्ठा किती अधिक प्रखरपणे लोकांसमोर मांडतात त्याचा त्याची आपण प्रतीक्षा करू. आज एवढंच म्हणेन की जे काय होतंय ते आपल्याला दिसतंय. नमस्कार.